विंटर सीझन तर आहेच, पण गोडुलीला आता 8 महिने कंप्लीट झालेत. त्यानिमित्त तिचे काही फोटो पण काढले होते. पण त्याआधी ना सकाळी इथे तुरीच्या शेंगा ज्या आहेत मी उकडायला ठेवल्या. प्रक्षिता रात्रीच मागत होती, म्हणलं सकाळी करून देते. आणि लेकरं शाळेतून आले की त्यांना मग अगोदर खायला दिल्या आणि मी पण खाल्ल्या. तसं तर मला भाजी आवडते ह्या तुरीच्या सोल्यांची, पण उकडलेल्या शेंगा लेकरांना आवडतात म्हणून आज ते बनवलं. त्याच्यानंतर एक माझं पार्सल आलं होतं जे मी मिंत्रावरून मागवलं होतं. आता बऱ्याच दिवसाचं घ्यायचं हो नाही चलत होतं. थोडीशी किंमत याची जास्त आहे म्हणून, कारण की हे आहे हँडवॉश डिस्पेन्सर. दिसायला बॉक्स एवढा मोठा दिसत होता आणि आतमध्ये परत छोटासा बॉक्स निघाला. ते बघून माझे रिएक्शन काही वेगळेच होते. ओरिजिनल साईज तुम्ही इथे बघू शकता. तसं याच्यामध्ये एक हँडवॉशचं पूर्ण पाऊच बसून जाते, जास्त बसते वाटलंच तर. आणि याच्यासोबत 2 अशा छोट्या छोट्या स्ट्रॉ आल्या होत्या. हे लावायचं मला कसं माहित नव्हतं, कारण की त्याचा शेप गोल आहे आणि दोन्ही साईडने त्याला छिद्र होते. मग एकच स्ट्रॉ जी आहे ती लावून घेतली. ह्या दोन्हीचा सेटच होता, ब्रश होल्डर आणि हे डिस्पेन्सर. 800 रुपयामध्ये मी घेतलेलं. सिरॅमिकचं आहे, पण दिसायला खरंच खूप भारी दिसत होतं. तुम्हाला जर का हवा असेल तर मी टॅग करते प्रोडक्ट. त्यानंतर गोडुलीला हे असं काय रेडी केलं होतं पल्लवीने, कारण की तिचा ना आज फोटोशूट करायचं होतं. विंटरची थीम होती. 8 महिने तिला कंप्लीट झालेत, 9व्या महिन्यात स्टार्ट झालाय आणि पाहिजे तशी अजिबात तिने यावेळेस फोटो काढू दिले नाहीत. मोजून आम्ही 4 ते 5च फोटो काढले, थोडेसे व्हिडिओ काढले. झोपून तर अजिबात राहिली नाही ती, सारखं बसत होती, कारण की आता चांगल्या प्रकारे ती बसते व्यवस्थित. आणि लेकरांचं एकदम मूडवर असतं, कितीही आपण हसवायचा प्रयत्न केला, फोटो वगैरे असं काही काढायचं म्हणलं की ते अजिबात हसत नाहीत. म्हणजे ती तिच्याच ना नादामध्ये होती. असं थोडंसं खेळल वगैरे म्हणून तिच्या हातामध्ये ना गाजर दिलं होतं, थोडीशी एंगेज राहील म्हणून. पण अजिबात नाही, काही हातात द्या, तिला काही जास्त खेळायचं नव्हतं आणि कुठल्याही वस्तू तोंडात घालायच्या होत्या. आणि लास्टला तिने सगळे फोटो वगैरे काढून झाल्याच्या नंतर डेकोरेशनचं हे असं काही केलं तर लेकरांना याच्यातच जास्त मजा येते असं करण्यामध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.